friends. So today we will see causes of hair fall in case of female only. म्हणजे फक्त बायकांमध्ये जो हेअर लॉस होतोय तर तो का होतोय, म्हणजे त्याची काय काय कारणं आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट कम्स इज इन केस ऑफ फिमेल्स इज मेनली अ न्यूट्रिशनल हेअर लॉस. म्हणजे जर बायकांमध्ये हिमोग्लोबिन किंवा रक्त ज्याला आपण म्हणतो त्या रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर हेअरफॉल हा आढळून येतो. सेकंड थिंग, इफ दॅट फिमेल इज सफरिंग फ्रॉम थायरॉइड कंडिशन्स, म्हणजे हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम असेल, त्यानंतर PCOD सारखी जर काही लक्षणं त्यांच्यामध्ये असतील तर त्यामुळे सुद्धा हेअरफॉल हा दिसून येतो, म्हणजे PCOD किंवा थायरॉइड असेल तर. देन थर्ड कम्स इज लाईक प्रेग्नन्सी. म्हणजे जर एखादी फिमेल इफ शी इज अ प्रेग्नंट ऑर इन केस ऑफ पोस्टपार्टम, म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतर सुद्धा हेअरफॉल हा कधी कधी 6 महिन्यापर्यंत असतो. हे त्यानंतर इफ दॅट फिमेल इज सफरिंग फ्रॉम सम मेजर इलनेस और शी हॅज सफर्ड फ्रॉम सम मेजर इलनेस, म्हणजे जर तिला एखादा आजार झाला असेल किंवा रिसेंटली इफ देर इज हिस्ट्री ऑफ सम ॲडमिशन्स, फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा आपण म्हणतो की तापीमध्ये केस जातात, किंवा इफ पेशंट इज सफरिंग फॉर एक्झाम्पल समजा टायफॉईड वगैरे जर झालं असेल तर अशा व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स जे क्रॉनिक चालतात तर त्यामध्ये सुद्धा हेअरफॉल हा दिसून येतो. इफ पेशंट इज हॅव्हिंग हिस्ट्री ऑफ कॅन्सर, म्हणजे एखादा पेशंट जर कॅन्सरने डायग्नोसिस झाला आहे अँड इफ शी इज ऑन किमोथेरपी ऑर इफ सम पेशंट इज टेकिंग सम strong medications, so that patient can also see hair fall. म्हणजे अशा पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला हेअर फॉल हा दिसून येतो. थँक्यू.